नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवकुमार पवार या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। आजपासून आपण ऑनलाईनच्या माध्यमातून क्लास घेणार आहे। बिफोर दॅट या व्हिडिओची जर क्वालिटी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर या YouTube वरती या साइडला वरच्या बाजूला सेटिंग नावाचा बटन असेल, त्यामध्ये जाऊन तुम्ही हायर क्वालिटी पिक्चर म्हणून जो ऑप्शन आहे त्याला निवडायचा आहे, जेणेकरून व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल व चांगल्या प्रकारे दिसेल। सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं तुम्हाला माहिती आहे की आपण आतापर्यंत काय काय शिकलो या गोष्टीचा थोडक्यात आढावा घेऊया। सो बेसिकली सब्जेक्ट आहे मॅथ मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 चे 3 चॅप्टर आपण कव्हर केलो आणि पार्ट 2 चे 4 चॅप्टर आपण कव्हर केलेले आहे, ठीक आहे। आणि यानंतर जर बघायला गेलं तर सायन्स मध्ये पण कोणते पार्ट 1 आणि पार्ट 2। आता सायन्स मध्ये पार्ट 1 मध्ये आपण 3 चॅप्टर कव्हर केलो आणि त्याचप्रमाणे आय थिंक सायन्स पार्ट 2 मध्ये मला वाटते की आपण 5 किंवा 6 चॅप्टर कव्हर केलेला आहे, ठीक आहे। आणि तिसरा जो सब्जेक्ट आहे इंग्लिशला आपण जवळजवळ ग्रामरचा पोर्शन समाप्त केलेला आहे, ठीक आहे। ग्रामरचा जो पोर्शन आहे तो आपण समाप्त केलेला आहे। सो बच्चों, इथून पुढे या ऑनलाईनच्या बॅचच्या माध्यमातून मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये जो 25 मार्क्सचा पोर्शन जो आहे, किती मार्क्सचा? 25 मार्क्स, ओके। हा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? रायटिंग स्किल। काय? रायटिंग स्किल जो नावाचा पोर्शन आहे तो पोर्शन आपण ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून कव्हर करणार आहे, ओके। सो कधी कधी काय होते माहिती आहे की आपल्याजवळ ज्या गोष्टी असतात आपण त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करत नाही। आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपल्या ट्युशनचा गॅप पडला, सिलेबस मागे राहिला, सो असा कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला नाही पाहिजे। कारण मी सांगतो की बाबांनो, जवळजवळ 8 चॅप्टर आपले इथे कव्हर झालेले आहे आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे जर या 3 चॅप्टर मध्ये जेवढं मी शिकवलेलं आहे त्याचं जर प्रामाणिकपणे रिव्हिजन केलं असेल तर तुम्हाला काळजी अजिबात राहायला नको। बाकीचे जे राहिलेला जो पोर्शन आहे किंवा जो सिलेबस आहे आपण घेणारच आहे, बरोबर आहे। पण तुम्हाला हे घेण्यापूर्वी हे सगळे रिव्हिजन झाले आहे का स्वतःला प्रश्न विचारून बघा। जर उत्तर हो येत असेल तर तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे असं आपण मानू शकतो, बरं, ठीक आहे। आणि जर तुमचं उत्तर जर नाही येत असेल तर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे बाळांनो। आणि आजपासून आपल्याला अभ्यास करायचा आहे, ओके, ठीक आहे। आणि जेवढे जास्त रिव्हिजन करता येईल या 3 चॅप्टरचे आणि या 4 चॅप्टरचे जर आपण हिशोब लावला, पेपर आहे 100 मार्क्सला, 100 मार्क्स, ओके। यामध्ये 20 मार्क्स कशाला आहे बरं? प्रॅक्टिकल। आणि these are divided into 40 marks and 40 marks each, ठीक आहे। सो या 3 चॅप्टरच्या माध्यमातून जवळजवळ 20 ते 25 मार्क तुमचे इथे कव्हर होतात। तुम्ही रिव्हिजन केलात का? करायला पाहिजे होतं, ठीक आहे। दुसरा जो सब्जेक्ट आहे मॅथ पार्ट 2, दिस इज ऑल्सो 40 मार्क्स, ओके। वेटेज तेवढाच आहे, दोघांना पण तेवढाच वेळ द्यावा लागेल। इथे आपले 4 चॅप्टर झाले, आय थिंक 25 मार्क इथे कव्हर होतात, बरोबर आहे। 80 पैकी जर 50 मार्क फक्त या 7 चॅप्टर मध्ये जर होत असेल, आता 80 पैकी 50 मार्क म्हणजे जवळजवळ 60% मार्क होते। किती होते? 60% मार्क जर फक्त 7 चॅप्टर मधून कव्हर होत असेल तर तुम्हाला रिव्हिजन करायला पाहिजे होते की नाही? आजपासून जेवढे मी चॅप्टर शिकवलेले आहेत त्या सगळ्या चॅप्टरचे रिव्हिजन करायचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मॅथ पार्ट 1 मध्ये तर काही अडचण असायलाच नाही पाहिजे, ठीक आहे। सगळे सूत्र व्यवस्थित पाठ करून घ्या,
ठीक आहे. दुसरा जो मॅथ पार्ट आहे यामध्ये काही थेरम्स आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, ते सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला काय करायचं आहे आता पाठ करून घ्यायचं आहे. आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही, ठीक आहे, कळलं ना. सो जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आहे. पेपर मध्ये चांगले टक्के घेऊन पास व्हायचे आहे. मी म्हणत आहे चांगले टक्के म्हणजे टॉप करायचं आहे. आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. वर्ग 10वीची बॅच तुम्ही ऐकत असाल बाळांनो, मला माहिती आहे जी ताकद तुमच्यामध्ये आहे ती कोणामध्येच नाही आहे. आपण जे करू शकतो ते तर तुम्हाला माहितीच आहे, मला सांगायची गरज नाही, ठीक आहे. आपल्या पहिल्या बॅचमध्ये जर तुम्ही टॉप केली तर तुमच्यामध्ये ती ताकद नाही का? ऑब्विसली आहे. आणि तुम्ही करू शकणार, मी तुमच्या पाठीशी आहे, अजिबात काळजी करायचं नाही, ठीक आहे. सो बच्चांनो, मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन करणं फार महत्वाचं आहे, ठीक आहे. आता समज म्हणायचं झालं तर सायन्स आपला पार्ट 1 मागे आहे, तो डोंट वरी, मी सगळे चॅप्टर इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार, ठीक आहे. सायन्स पार्ट 2 जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे. याचा अभ्यास तुम्हाला येणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता इंग्लिश आजपासून आपण स्टार्ट करणार आहे. त्यामध्ये आपण स्किल रायटिंग, लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, न्यूज रिपोर्टिंग या सगळ्या पोर्शन वर आपण थोडस चर्चा करणार आहे, ठीक आहे. सो माझ्या हिशोबाने मला असं वाटते की या 3 चॅप्टर सोबत तुम्हाला काय करायचं आहे, मराठी जे की सोपं आहे, यामध्ये स्कोर मिळू शकते चांगला. नंतर हिंदी, नंतर आहे बघा जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजे काय रे बाबांनो? जिओग्राफी म्हणजे भूगोल, ठीक आहे. आणि यानंतर कोणतं आहे बरं? सोशल सायन्स. सोशल सायन्स. इतिहास. कोणता? इतिहास. आता एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका, ठीक आहे. मी 3 चॅप्टर घेतो, याच्यावर आपण चर्चा करणारच आहे, ठीक आहे. पण जर खरंच तुम्हाला 10वीच्या बोर्ड मध्ये जर टॉप करायचं असेल तर सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. जिओग्राफी अतिशय सोपा विषय असतो, ठराविक सब्जेक्ट आहे, त्याचवर परत प्रश्न रिपीट होत असतात. दुसरा आहे इतिहास. हिंदी आणि मराठी मला सांगा अवघड आहे का? अजिबात अवघड विषय नाही आहे. आणि यामध्ये आपल्याला स्कोर करायचा आहे 95. इथे तुम्ही 95 घ्या. माझ्या हिशोबाने सगळ्यात सोपं चॅप्टर आहे, नुसतं पाठ करायचं आहे. पाठ करा, लिहून बघा. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पाठ करायचं. यामध्ये तुम्हाला एवढे मार्क मिळणे गरजेचे आहे, ठीक आहे. जे विद्यार्थी 90% वर मार्क घेऊ इच्छित आहेत त्यांनी या विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कृपया हे विषय तुम्हाला नीट करायचा, छान करायचं, बरोबर आहे, ठीक आहे. तो मला वाटतं की हा आपला आतापर्यंत जो झालेला आढावा आहे तो आपण थोडक्यात पाहिलेला आहे, ठीक आहे. सो ज्या वेळेस आपली क्लास बंद झाली त्यावेळेस आपण डू ॲज डायरेक्ट नावाचा जो पोर्शन आहे तो बघत होतो, ठीक आहे. सो सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. ऍक्च्युली आतापासून आपले सगळं क्लास चालणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी हातात वही पेन नोट्स काढण्यासाठी काही घेतले नसतात तर त्यांनी कृपया नोट्स वगैरे घेऊन घ्या. नोट्स म्हणण्यापेक्षा नोटबुक घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. सो बाळांनो, जर आपण पूर्ण इंग्लिश पेपरचा जर विचार केला, काय केला? इंग्लिश पेपर, ठीक आहे. इंग्लिश पेपरचा जर विचार जर केला तर तुम्हाला 80 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा आहे? 80. बोलत राहा. मला माहिती आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिकवत आहे, तरी जर तुम्ही बोलत राहिलात तर कसं असणार आहे की तुमचंही मन लागून राहणार, तुम्हालाही वाटणार की आपण क्लास मध्ये शिकत आहे. त्यामुळे बोलायला शिका. सो डोंट वरी, लाजू नका, काय नका करायचं आहे. आजूबाजूला आपले घरचे बसलेले असतात, मग लाजायची गरज नाही, ठीक आहे. सो माझ्यासोबत बोलायला शिका, जेणेकरून तुम्हाला हे छान प्रकारे कळेल, ठीक आहे. 80 मार्काला. ऍक्च्युली पेपर 100 मार्काचा असतो. यामध्ये काय असतं बरं? प्रॅक्टिकलचे 20 मार्क. प्रॅक्टिकल काय असतं?
प्रॅक्टिकल किती मार्काला असतो? 20 मार्क. ठीक आहे. आपल्याला इथं फोकस करायचा आहे. इथं फोकस करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की डू ॲज डायरेक्ट जो पोर्शन आहे तो टोटल 10 मार्क आहे. किती मार्काला आहे बाबा? 10 मार्क. इट्स गिव यू 10 marks. How many marks बच्चा? 10 marks. So today we are going to learn about do as direct. Okay. तुम्ही रेडी असाल, वया पेना घेऊन बसलेले असाल. So let's get started. So first of all मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. Do as direct मध्ये आपण काय काय घेतलं? अल्फाबेटिकल ऑर्डर घेतलं, फिल इन द ब्लँक्स घेतलं. ठीक आहे. आता पंक्च्युएशन नावाचा जो चॅप्टर आहे किंवा जो पोर्शन आहे जे की 2 मार्क आहे ते आपण पूर्ण डिटेल मध्ये घेणार आहे. तर त्याहीपेक्षा काही सोपं आहे का? तो नक्कीच सोपं आहे. त्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतो की आजच्या या चॅप्टरच्या माध्यमातून या 10 मार्कांपैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला 2 मार्कांची तयारी करून घ्यायची आहे. किती मार्काची कळलं? 2 मार्काची तयारी करायची आहे. ठीक आहे. तो लक्ष ठेवा, हे 2 मार्क फार महत्वाचे असतात. मी तुम्हाला सांगतो कशावरून. आपली वंशिका दीदी जी आहे तिला 92 पॉइंट आय थिंक 40 आहे. आणि अंजनखेड सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयावरती जे 2ऱ्या नंबरची मुलगी आहे, पहिली तर आपली वंशिका आहे ना, वंशिका. ठीक आहे. आता 2ऱ्या नंबरच्या मुलीला 92.20 आहे. म्हणजे समजू शकता फक्त 1 मार्कानं कोणीतरी 2ऱ्या नंबरवर जाऊ शकते. त्यामुळे हे 2 मार्क एवढे आहेत, याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. ठीक आहे. त्याची पूर्ण माहिती मी ते सांगणार आहे. काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याचप्रमाणे सोडवायचं आहे. ठीक आहे. कळलं का? सो इथं 1-2 मार्क आहे तर आपण याला सोडायला पाहिजे, स्किप करायला पाहिजे असं होता कामा नये. कारण 1 मार्कानं काय होऊ शकतं? तुमचा पहिला नंबर दुसऱ्याला मिळू शकतो. एवढंच काय सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी किती मार्काने गेलो माझ्या पेपरमध्ये? 1.25 मार्क. सो 1 मार्काचा ज्यावेळेस आपण विचार करणार त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय होणार आहे? पूर्णपणे यश मिळणार आहे. समजत आहे का? ठीक आहे. सो काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. खूप सोपे प्रश्न असतात. डू ॲज डायरेक्ट मधला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर किती? 5. डू ॲज डायरेक्ट मधला क्वेश्चन नंबर आपल्याला करायचा आहे 5. आणि क्वेश्चन कसा असतो रे बाबांना बघून घ्या. मराठी बॅचची पोरं अजिबात घाबरायचं नाही. दिस विल बी ऑल्सो युजफुल फॉर यू and helpful for you. So बच्चा लोग ध्यान दो. क्वेश्चन नंबर 5वा असेल, 5वा असू द्या, 4था असू द्या, 6वा असू द्या. फक्त नीट वाचायचं. प्रश्न काय आहे? ठीक आहे. क्वेश्चन काय काय म्हणते क्वेश्चन? की बाबा राईट द रिलेटेड words, write the related words shown in the example. खूप सोपा प्रश्न असतो. किती मार्काला असतो? 2 मार्काला. बघा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे आठ देण्यात येईल. स्टुडंट. ठीक आहे. क्लेवर. माझ्यासोबत लिहून घ्या ना. सोबत लिहायला शिका. नाहीतर काय होते, आजचं काम उद्यावर टाकलं तर ते कधी होतच नाही. मग जशाला तसे लगेचच्या लगे आपल्याला काय करायचं आहे? लिहून घ्यायचं आहे. लिहा. माझ्यासोबत लिहायला शिका. चला फास्ट लिहायचं.
स्पीड फास्ट ठेवायचं जेणेकरून मला तुम्हाला जास्तीत जास्त शिकवता येईल. ठीक आहे, असे चार्ट काढून घ्या. चला चार्ट काढून घ्या. चला झालं असेल. मी प्रश्न समजावून सांगतो. ठीक आहे, बघा. राईट द रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड म्हणजे च्या संबंधी, कोणाच्या संबंधी बरं? इन द एक्झाम्पल. हे जो वर्ड दिसत आहे याच्या संबंधी तुम्हाला काय करायचे? सोपे सोपे शब्द लिहायचे आहे. तर आता मला सांगा की एक स्टुडंट, एक विद्यार्थी कसा असतो बरं? क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार असतो. आता हे जे बॉक्सेस दिसत आहे तुम्हाला 1 2 3 4 4 शब्द लिहायचे आहेत, 2 मार्क मिळवायचे आहे. आता खूप सोपं सोपं लिहायचं आहे. स्टुडंट कसा असू शकतो बाबा? आपल्या सोप्या भाषेमध्ये लिहा. गुड कसा असू शकतो? गुड असू शकतो. बरं, अजून विद्यार्थी कसा असू शकतो? प्रामाणिक असू शकतो. प्रामाणिकला शब्द कोणता आहे? ऑनेस्ट. काय म्हणायचं? ऑनेस्ट. स्टुडंट कसा असू शकतो? गुड असू शकतो, ऑनेस्ट असू शकतो, क्लेवर असू शकतो. बरं, अजून विद्यार्थ्यांचे काही क्वालिटीज आहे का? व्हिडिओ पॉज करा आणि लगेच काय करायचं आहे? भरून बघायचं आहे किंवा कमेंट करा. चला, गुड झालं, ऑनेस्ट झालं, क्लेवर झालं. अजून काही सांगता येईल का? तुमच्यासाठी सोडायचं का काही जाणार? जर तुमच्यासाठी सोडायचं असेल तर सांगा, कमेंट करा. चला, हार्ड वर्किंग. ही सोपं आहे. हार्ड वर्किंग म्हणजे खूप मेहनत करणारा. हार्ड रायटिंग लिहित होतो. हार्ड वर्किंग पाहिजे. काय पाहिजे बेटा? वर्किंग म्हणजे खूप कष्ट करणारा. ठीक आहे, अजून काय असू शकते का? एक तुमच्यासाठी. चला 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 चला, तुमच्यासारखे हुशार मुलांना काय म्हणायचं? ज्यांच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत अशाला काय म्हणायचं? टॅलेंटेड. टॅलेंटेड. बघा आता प्रश्न पेले कसं आहे? राईट द रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं बाळांनो? की बाबा लक्ष द्यायचं आहे की एक वर्ड तुम्हाला दिलेला आपण, ठीक आहे, एक्झाम्पलच्या मार्फत, आणि त्याच्या रिलेटेड, आता स्टुडंटच्या रिलेटेड असे कोणते कोणते शब्द मिळू शकतात आपल्याला? गुड आहे. स्टुडंट कसा असू शकतो? गुड असू शकतो. स्टुडंट प्रामाणिक असू शकते. प्रामाणिकला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं मग? ऑनेस्ट असू शकतो. स्टुडंट कसा असू शकतो बाबा? टॅलेंटेड. काही काही मल्टी टॅलेंटेड असतात, जसे 10वीचे विद्यार्थी आपले. ओके, स्टुडंट काय असू शकतो बरं? हार्ड वर्किंग असू शकतो. काय असू शकतो बेटा? हार्ड वर्किंग. आता हे लगेच निवड घ्या. यानंतर आपण अजून दुसरा प्रश्न बघूया. ठीक आहे, आय होप तुम्ही लिहिलं असाल. लिहिले नसाल तर कृपया हे व्हिडिओ युट्यूब वरती असणार, तुम्ही या व्हिडिओला कितीदा पण बघू शकता, त्यामध्ये काही अडचण नाही. ठीक आहे, जरी लिहिलं नसेल तर स्क्रीनशॉट करायचा आहे आणि नंतर लिहून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी असणार आहे, त्यामुळे आपल्याला फास्ट घ्यावं लागेल. आणि विशेष म्हणजे लक्ष द्या बरो, हे जे मी प्रश्न घेत आहे हे ऑलरेडी बोर्ड एक्झाम मध्ये आहे. कशात काय? बोर्ड एक्झाम मध्ये आहे, जे आधी झालेले आहे. काही प्रश्न यामध्ये 2024 मध्ये झालेल्या पेपरचे, काही 25 मध्ये आहे, काही 23 मध्ये आहे. त्यामुळे हे जे क्वेश्चन आहे हे असे तसे नाही बरं, बोर्ड मध्ये आहे आणि हे तर मार्क आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, कळलं का? यानंतर आपण दुसरा प्रश्न घेऊया जो की असाच असणार आहे आणि मग तुम्हाला देऊया होमवर्क. ठीक आहे, तर समजून घ्या. प्रश्न देवस्थान आता इथं काय आलं होतं बरं? स्टुडंट आला होता. काय माहिती त्यांचं मन बदललं, त्यांनी दुसरा शब्द दिला.
तर दुसरा शब्द आहे बघा स्कूल. स्कूल, आता स्कूल म्हणलं तुम्हाला 4 शब्द लिहिता येत नसेल तर मला वाटते की तुम्ही 10वी मध्ये असंच केलं बाबा, ढक्कल पास म्हणतो आपल्या भाषेमध्ये, कसं म्हणतो ढक्कल पास होऊन गेले. आता स्कूलमध्ये राहतो, स्कूलमध्ये शिकतो, जवळजवळ आपण 6 ते 7 तासापासून स्कूलमध्ये राहतो. स्कूल विषयी जर 4-5 शब्द येत नसेल तर अवघड आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी येत नाही त्यांनी तर बघायचं काय निकालला आहे यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर एखादी वस्तू आली किंवा वास्तू आली तर यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो की एखादी वस्तू आहे बाबा, जशी शाळा आहे, मंदिर आहे, यामध्ये आपण काय करू शकतो, एक शब्द टाकू शकतो, तो म्हणजे कोणता, गुड. गुड शब्द कुठेही टाकता येतो आपल्याला. एक विद्यार्थी आहे कसा असू शकतो, गुड चांगला असू शकतो. या 4 शब्दांपैकी आपल्याला जेणेकरून म्हणजे मला सांगायचं आहे की कंपल्सरी म्हणायचं, इट इज कंपल्सरी टू गिव्ह हाव, यू जस्ट हॅव टू हॅव ओनली पॉझिटिव्ह वर्ड. कळलं तो नाही समजलं तर मी परत सांगतो. ज्या 4 शब्दांमध्ये तुम्ही नेगेटिव्ह शब्द वापरायचे नाही, वापरले तर काही प्रॉब्लेम नाही होणार, मार्क मिळणार, पण ते नेगेटिव्ह नाही वापरायचं. नेगेटिव्ह वापरले तर मार्क कमी मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणजे आता स्कूल आहे तर आम्हाला स्कूलमध्ये जायला नाही आवडत, दुपारी खिचडी खाल्ल्यानंतर प्रपोज येते, म्हणून स्कूल आलं ते बरोबर लिहिणं द्या. आपल्या स्कूलमध्ये थोडंफार कचरा असेल आणि तिथं घाण दिसत आहे तर म्हणून सर आमची स्कूल कशी आहे, ढळती आहे, चालणार नाही घरात. ठीक आहे ना, कळत नाही तर पॉझिटिव्ह शब्द घ्या जेणेकरून तुम्हाला छान मार्क मिळेल. आता चाललेलं बाबा स्कूलमध्ये काय काय असू शकतं. आता बोर्डाच्या पेपर मध्ये स्कूल शब्द त्यांनी एक शब्द दिला, ते म्हणजे कोणतं, फेमस. कोणता दिला बेटा, फेमस. आता 4 शब्द आपण शोधले. तर मला वाटतं की तुम्हाला 4 शब्द लिहिले तुम्ही लगेच कॉपी करायचं आणि सांगायचं, आणि हे झाल्याच्या नंतर काय करायचं, हे मस्त 4 करायचं आहे, त्यामध्ये शब्द लिहायचा आहे. आपल्या ग्रुपवर तुम्हाला सेंड करून पाठवायचे. आता सगळे एक्झाम्पल मला छान प्रकारे 4 करायचा आहे आणि ग्रुपवरती सेंड करायचं आहे. ठीक आहे, समजत आहे तुम्हाला. हा चला, स्कूल काय काय असू शकतो. हो, स्कूल तर आमचा खूप ब्युटिफुल आहे. कसं आहे बरं, ब्युटिफुल आहे. ठीक आहे, अजून काय असू शकते, चला तुम्ही सांगू शकता, एकदम कमेंट करा, कमेंट करा, चला फास्ट करा कमेंट. काय असू शकतो, आमचा स्कूल तर खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे काय, मोठ्यासाठी शब्द आहे BIG. मराठी काय बघून गेले शब्द बघा मला, खूप सगळं असतं, 2 मार्क आपल्या हातात येतात. ठीक आहे, ओके. नंतर काय असू शकतं परत, डिसिप्लिन. कसा आहे आपला स्कूल, कसा आहे बेटा, डिसिप्लिन, डिसिप्लिन. ठीक आहे. आता एक जो आहे तुम्ही बरोबर बघा, काय बरोबर, क्लीन लिहू शकता. अजून काय लिहू शकतो आपण, एक्सलेंट लिहू शकतो. सांगा. इंटरनॅशनल स्कूल आहे आमचं. कसं आहे, इंटरनॅशनल. किती मोठी स्पेलिंग आहे, इंटरनॅशनल लिहू शकतो. ठीक आहे, काय लिहू शकतो बरोबर तुम्ही, क्लीन. कसं आहे, आता असे जर 4 शब्द लिहायला काय नाही तर असे सोपे शब्द तुम्ही 4 शब्द लिहू शकता आणि 2 मार्क मिळू शकता. कळलं का, हे खूप असतं. ठीक आहे, कळलं ना. सो आय थिंक हे समजलं असेल. ज्यांना स्क्रीनशॉट करायचा आहे त्यांनी काढून घ्या. यानंतर आपण लगेच दुसरा प्रश्न घेणार. चला फास्ट करा. आय होप तुम्ही लिहिलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे बघा. चला शब्द घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लाईफ. लाईफ म्हणजे काय रे बाळांनो, जीवन. लाईफ म्हणजे काय होते, जीवन. सर तुमची लाईफ कशी आहे. सर आमची लाईफ खूप हॅपी आहे. कशी आहे बाळांनो,
हॅपी आहे. मग पहिला शब्द लिहिला आपण हॅपी. हॅपी बद्दल हॅपी येते स्पेलिंग हॅपी. ठीक आहे, कळलं. दुसरा शब्द काय लिहिला, चला 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 फास्ट घ्या. हो सर, आमची लाईफ कशी आहे म्हणून आनंदाने भरलेली आहे. आनंदाने भरलेली काय असतं, जॉयफुल. कशी आहे बेटा, वेळ कमी आहे. सांगा सांगा सांगा, मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जर आले नाही प्रश्न मग कुठलाही शब्द असतो काय लिहायचा, गुडली आहे. काय लिहायचं, माय लाईफ इज गुड. माय लाईफ इज गुड. किती सोपं आहे. बरं अजून काय असतं करून, हेल्दी असते. तर कशी असते लाईफ, हेल्दी. काय असतं बेटा, हेल्दी असतं. ठीक आहे, अजून एक सांगा, एक सांगा, कमेंट करा, फास्ट करायचं. चला वेळ कमी आहे. चलो 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 चलो, आपली लाईफ कशी असू शकतं सांगा. तर लाईफ जीवन आहे, कसं आहे, ऍक्टिव्ह आहे. कसं आहे बाबा, ऍक्टिव्ह आहे. जसं की तुम्ही या गॅप मध्ये सगळ्यांनी खूप अभ्यास केले, कसे असतो तुम्ही, ऍक्टिव्ह होते, हो की नाही. मला नाही वाटत की तुम्ही खूप छान प्रकारे अभ्यास केला होता, पण आजपासून आपल्याला कंबर कसून घ्यायचा आणि मग छान प्रकारे अभ्यास करायचा बाळा. ठीक आहे, कळलं ना. सो लाईफ विषयी 4 शब्द आपल्याला करायचे आहे, म्हणजे लिहायचे. जॉयफुल. जॉयफुल म्हणजे काय असतं बाबा, खूप आनंदी. हॅपी. हॅपी म्हणजे आनंदीच होते. गुड म्हणजे चांगली. हेल्दी. हेल्दी म्हणजे काय, आरोग्यदायी. ठीक आहे. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय आहे. कशी आहे बेटा, सक्रिय आहे. आय होप की तुम्हाला हे प्रश्न समजला आपण. राईट द रिलेटिव्ह वर्ड शोन इन द एक्झाम्पल. ठीक आहे, तर आता प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, असे 4 शब्द लिहायचे आणि 2 मार्क घ्यायचे. खूप सोपं आहे. ठीक आहे, आता यावर आधारित मी तुम्हाला काही होमवर्क देतो. ठीक आहे, तर होमवर्क घेत असताना व्यवस्थित लिहायचं बाळांनो. मी वेळ देईल तुम्हाला आणि मग हे होमवर्क झाल्याच्या नंतर तुम्ही कुठे शेअर करणार आहे, आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करायचं आहे, जेणेकरून मला बघता येईल. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना जर लगेच येत असेल त्यांनी कृपया कमेंट करायचं आहे. काय करायचं बाळांनो, कमेंट करायचं आहे. ठीक आहे, आता होमवर्क मध्ये पहिला शब्द लिहून घ्या उद्यासाठी. पहिला शब्द येणार आहे तुम्हाला उद्या, फॉरेस्ट. काय येणार आहे बेटा, फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हटलं एखादा शब्द सांगू मी. चला, फॉरेस्ट कसा असतो रे, फॉरेस्ट म्हणजे काय, जंगले. जंगले काय असतात, गुलाबी असतात. काय असतात बाळांना, ग्रीन असतात. तर हिरवे असतात. काय असतात, फॉरेस्ट कसे असतात बरं, ग्रीन असतात. बरं अजून काय होतं, जर अमेझॉनचा फॉरेस्ट विषय ऐकला तर जगातील सगळ्यात मोठा फॉरेस्ट आहे, जगातील सगळ्यात मोठा जंगल मध्ये आहे त्याला. ठीक आहे, आता तो फॉरेस्ट कसा आहे बरं, खूप डार्क आहे. कसा आहे, डार्क आहे. डार्क. त्याप्रमाणे अजून एक शब्द येते, डेन्स. डेन्स म्हणजे खूप दाट जंगल आहे. कसे आहे बेटा, दाट. हे बाकीचे जर तुम्हाला करायचे तुमचं होमवर्क आहे ना. ठीक आहे, बरं समोरचा शब्द घेऊया. लिहायचं असेल तर लिहून घ्या. चला फास्ट लिहा. वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, शिकायचं मात्र जास्त आहे, त्यामुळे फास्ट लिहून घ्यायचं आहे. चला कमाल बच्चो, चलो 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 कमाल. चलो समोर झाली आहे, स्क्रीनशॉट काढू शकता. हा व्हिडिओ तुम्ही किती दाखल करू शकता, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, तो बघू शकता. चला ट्री. ट्री वरून आणायचं आहे, आणायचं आहे म्हणजे सेंड करायचं आहे. ठीक आहे, ट्री. होमवर्क मध्ये काही शब्द लिहितो, इथं होमवर्क मध्ये पुट करायचं. ठीक आहे, होमवर्क. होमवर्क मध्ये पहिला शब्द ट्री. दुसरा शब्द घेऊया, फ्रेंड. फ्रेंड. फ्रेंड कसे असते, किंवा फ्रेंड घ्या किंवा फ्रेंड्स घ्या. ठीक आहे, अजून काय रे बाबा सांगा रे. बरं कंट्री, किंवा आपण म्हणूया इंडिया. कसा आहे, इंडिया म्हणूया.
नंतर बुक विषयी लिहा. आय थिंक एवढे जरी केलं ना तुम्ही तरी सफिशियंट राहील. इट विल बी सफिशियंट. ठीक आहे. सो आता आपण डू ॲज डायरेक्ट मध्ये काय शिकलो हे होमवर्क आहे, लिहून घ्या. जर की ट्री विषयी सांगायचं झालं तर ट्री कसा असतो बाबा, आता सांगितलं ट्री ग्रीन असतो. काय असतो? ग्रीन असतो. ग्रीन म्हणजे हिरवा असतो, मोठा असतो. असे शब्द तुम्ही काय करायचं, भरवणार आहे. ठीक आहे. होमवर्क सेंड करायचं. ठीक आहे. तो बच्चांनो आता आपण काय शिकलो? वी हॅव लर्न अबाउट डू ॲज डायरेक्ट. क्वेश्चन नंबर 6. कोणता क्वेश्चन नंबर आहे? 6. क्वेश्चन कसा येणार आहे? राईट द रिलेटेड. रिलेटेड म्हणजे ज्या शब्दाशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे. राईट द रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल. आणि मग काय करायचं आहे बरं, हे जे डब्बे दिसत आहे, रिकामी जागा दिसत आहे, तिथे आपल्याला 4 शब्द लिहायचे आहे. 4 शब्दाला तुम्हाला किती मार्क आहे? 2 मार्क आहे. जर काही सुचलं नाही तर गुड लिहू शकता, गुड लिहू शकता, बिग लिहू शकता, ब्युटीफुल लिहू शकता. खूप सोपे सोपे शब्द लिहायचे आणि 2 मार्क घ्यायचे. आय होप की हा जो 2 मार्काचा पोर्शन आहे तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. समजला की नाही कमेंट करा. चला फास्ट. आय होप समजला असेल. आता येऊया आपण मेन मुद्द्यावरती. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट बच्चो. सगळ्यात भारी हा पोर्शन आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यात सोपा आहे. माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऐकायचं आहे. ठीक आहे. एकने एक शब्द ऐकायचा आहे. नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, पेपर मध्ये याचा भरपूर फायदा होणार आहे. कसा होणार आहे? भरपूर फायदा होणार आहे. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करणार आहे रायटिंग स्किल. कोणती स्किल बेटा? रायटिंग. रायटिंग स्किल किंवा याला स्किल रायटिंग म्हणतात. काय म्हणतात? स्किल रायटिंग. स्किल करून खूप सारे. ठीक आहे. ठीक आहे. कळलं. यामध्ये जो क्वेश्चन नंबर तुमच्या पेपर मधला, इंग्लिश पेपर मधला क्वेश्चन नंबर 6 जो आहे, कोणता आहे? क्वेश्चन नंबर जो 6 आहे तो रायटिंग स्किलच्या रिलेटेड आहे. या क्वेश्चन मध्ये येतो. ठीक आहे. आता यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन काय असतो? इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा हा क्वेश्चन असतो. म्हणजे माहिती काय करायचं आहे तुम्हाला ट्रान्सफर करून दाखवायची. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे क्वेश्चन नंबर A1 आणि क्वेश्चन नंबर A2 म्हणजे काय बाबा प्रश्न 6. क्वेश्चन नंबर 6 इट विल गिव्ह यू 5 मार्क्स. सगळ्यात महत्वाचं आहे. 80 पैकी 5 मार्क एकाच प्रश्न आहे. किती मार्क? 5 मार्क लिहा. हाऊ मेनी मार्क्स? मार्क आहे लिहून घ्या, बाजूला लिहा. किती मार्क आहे? 5 मार्क आहे. कोणता? रायटिंग स्किल. त्यातल्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. कोणता? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता 5 मार्क म्हणजे काही कमी गोष्ट नसतं. ठीक आहे. कळलं. एकाला 90% आहे आणि एकाला रायटिंग स्किल मधला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर लिहिलंच नाही. ठीक आहे. 5 मार्क गेले. 5 मार्क गेले म्हणजे काय? 90 वर्ष विद्यार्थ्यांना येतो 90 वर्ष. आणि हे 5 मार्क एवढे सोपे आहे ना. मी तर म्हणतो इंग्लिशच्या पेपर मध्ये सगळ्यात सोपा जो कोणताही पोर्शन असेल तो कोणता पोर्शन आहे बरं? फक्त आणि फक्त हा पोर्शन आहे. कोणता आहे? हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण रायटिंग स्किलचा पोर्शन बघणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर जो 6 असणार आहे बोर्ड एक्झामच्या पेपर मध्ये जो क्वेश्चन नंबर 6 असणार आहे इट इज ऑल अबाउट वर्बल टू नॉन वर्बल. क्वेश्चन नंबर 6 A1 and A2 it is all about verbal to non-verbal and non-verbal to verbal. So today we are going to discuss about what is verbal and what is non-verbal.
सो बाळांनो इकडे लक्ष द्या की जो आपला पेपर असणार आहे त्यामध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये एक रायटिंग स्किल नावाचा पोर्शन असतो जो की 25 मार्काला असतो. किती मार्काला असतो बाळांनो? 25 मार्काला असतो. आणि या 25 मार्कामध्ये आपल्याला जो वर्बल टू नॉन वर्बल किंवा आपण म्हणूया त्याला नॉन वर्बल दोन प्रश्न असतात, A1 आणि A2. नॉन वर्बल टू वर्बल असे दोन प्रश्न येतात. दोन पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो. ठीक आहे. त्या दृष्टिकोनातून हा जो टॉपिक आहे, हा जो पोर्शन आहे तो आपल्याला 5 मार्कासाठी विचारला जाणार आहे. किती मार्काला विचारला जाणार आहे? 5 मार्काला. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी हॅव टू सॉल्व दिस पोर्शन. आणि हे सोडवणं म्हणजेच काय तर गॅरंटीने आपल्याला 5 मार्क मिळणे असा त्याचा संबंध होते. ठीक आहे. सो माझ्या हिशोबाने इंग्लिश पेपर मध्ये सगळ्यात सोपा पोर्शन काय असेल तर ते हा आहे, जो की काय असणार आहे? क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय असणार आहे बाळांनो? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. काय असणार आहे? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 हा असणार आहे ऑल अबाउट वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. सो लेट्स डिस्कस विदाउट गेटिंग लेट. चला शिकूया मग वर्बल टू नॉन वर्बल. ठीक आहे. लक्ष द्या आता. यामध्ये सुरुवातीला आपण मिनिंग समजून घेऊया की नॉन वर्बल काय असतो. नॉन वर्बल काय असतो आणि एक वर्बल काय असतो. ठीक आहे. तर दोघांमधला डिफरन्स समजून घेऊया. ठीक आहे. खूप सोपं आहे. समजत आहे ना? चला बघा, नॉन व्हर्बल म्हणजे काय रे बाबांनो? जिथे तुम्हाला काय असणार आहे की अशा प्रकारचे वेगवेगळे चार्ट देण्यात येईल. ठीक आहे. फ्लो चार्ट असू शकतो, त्यामध्ये अजून तुम्हाला टेबल असू शकतात, त्यामध्ये तुम्हाला पाय चार्ट असू शकतात. ठीक आहे. इथे काहीतरी माहिती असणार आहे. या माहितीच्या आधारे काय करायचं आहे बाळांनो तुम्हाला की बाबा नॉन व्हर्बल म्हणजे काय असणार आहे? ज्यामध्ये पॅरेग्राफ नसणार. काय नसणार बाळांनो? पॅरेग्राफ नसणार. ठीक आहे. सो पॅरेग्राफ नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? ही जे इन्फॉर्मेशन आहे जी की चार्ट मध्ये असणार आहे, ती चार्ट मधली संपूर्ण माहिती कशाच्या स्वरूपात देऊन दाखवायची आहे? पॅरेग्राफच्या स्वरूपात लिहून दाखवायचं. आणि यालाच काय म्हणतात बाळांनो? नॉन व्हर्बल. काय म्हणतात? नॉन व्हर्बल. ठीक आहे. म्हणजेच काय रे बाबांनो, जर तुम्हाला असं सांगितलं की नॉन व्हर्बलचं वर्बल करा तर काय येणार? सुरुवातीला तुम्हाला टेबल्स वगैरे असणार आणि त्या टेबलचा अभ्यास करून तुम्हाला पॅरेग्राफ बनवायचा असतो. त्यालाच म्हणायचं की नॉन व्हर्बल टू वर्बल. आता वर्बल काय असतं? वर्बल मध्ये काय असणार आहे तुम्हाला की बाबांनो पॅरेग्राफ दिलेला असेल, संपूर्ण माहिती दिलेली असेल, या संपूर्ण माहितीच्या आधारे आपल्याला तयार करायचा असतो तो म्हणजे काय? फ्लो चार्ट किंवा ट्री डायग्राम किंवा आपण त्याला म्हणू शकतो टेबल किंवा पाय चार्ट. असे वेगवेगळे चार्ट आपल्याला बनवायचे असतात. तर आय होप की तुम्हाला हे दोघांमधला डिफरन्स समजत असेल. नॉन व्हर्बल मध्ये काय येणार आहे? त्यामध्ये चार्ट येणार आहे, डायग्राम येणार आहे, टेबल्स येणार आहे. बट व्हर्बल मध्ये काय असणार तुम्हाला? फक्त आणि फक्त पॅसेज असणार किंवा पॅरेग्राफ असणार. त्या पॅरेग्राफच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे? समोरची क्रिया करायची आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत. ते म्हणजे काय रे बाबा? एक आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं आणि दुसरं आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ठीक आहे. आता जे पेपर छापणारे मंडळी आहे किंवा पेपर बनवणारे जे तज्ञ लोक आहेत ते जाणून बुजून क्वेश्चन नंबर 6 मधला जो पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 6 मधला जो पहिला प्रश्न आहे, त्यांनी जाणून बुजून काय दिलेलं असतं की बाबा नॉन व्हर्बल टू तू काय करायचं आहे? तुम्हाला व्हर्बल करून दाखवायचं आहे. काय करून दाखवायचं बाळांनो? व्हर्बल. आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे ना, तो कशावर बेस असणार आहे? व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल टू काय असणार आहे? तो
नॉन वर्बल असणार आहे. ठीक आहे, इथं ऑर मध्ये असतात ना, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला दोन्ही प्रश्न सोडवायचे का? अजिबात नाही. आपल्याला फक्त आणि फक्त दोन पैकी एक सोडवायचा आहे. आणि माझ्या हिशोबाने तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह केलेलं चांगलं राहील, किंवा या प्रश्नासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटण्याची शक्यता जास्त आहे ऍज कम्पेअर टू नॉन वर्बल टू वर्बल. आता एक घ्या, मी आताच सांगितलं नॉन वर्बल मध्ये चार्ट असतो. चार्टचं रूपांतर वर्बल, वर्बल म्हणजे काय बाबांनो, पॅरेग्राफ मध्ये कन्वर्ट करायची असते पूर्ण माहिती. ठीक आहे, तर दुसरा प्रकार जो आहे ना तो वर्बल पॅरेग्राफ असणार. त्या पॅरेग्राफ मध्ये शब्द आपल्याला शोधायचे आहेत, त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, ट्री डायग्राम किंवा पाय चार्ट किंवा टेबल अशा प्रकारचे बनवायचे असतात. सो ऍज कम्पेअर टू नॉन वर्बल टू वर्बल इट इज व्हेरी इझी. विच वर वर्बल टू नॉन वर्बल करायला खूप सोपं जाईल, आणि ज्याला 5 पैकी 5 मार्क मिळण्याची शक्यता पण कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे, 5 पैकी 5 मार्क मिळण्याची शक्यता कशी आहे बाळांनो, जास्त आहे. सो आपण काय करूया, याची थोडी थोडी माहिती लिहून घेऊया. ठीक आहे, सगळे रेडी असाल, वही पे आपल्या जवळ असेल तर सुरुवात करूया. आपण काय बेसिक बेसिक गोष्टी लिहून घेऊया. ठीक आहे, ओके. सो पहिली गोष्ट आपल्याला इथे लिहायचं आहे की बाबा हेडिंग लिहायचं आहे. चला, कमॉन, नॉन वर्बल टू वर्बल. क्वेश्चन नंबर ए असणार आहे नॉन वर्बल टू वर्बल. ठीक आहे, यामधले जे वैशिष्ट्य आहे, पॉइंट आहे, कशा प्रकारे लिहायचे ते बघा. पहिला पॉइंट आहे टायटल. किती मार्काला येईल? 1 मार्क. टायटल जर चांगला दिला तर किती मार्क भेटेल? 1. दुसरा पॉइंट जो की खूप महत्वाचा आहे, कन्वर्ट information in a flow chart, graph pie chart into paragraph. into कशामध्ये करायचं? पॅरेग्राफ. into पॅरेग्राफ. ठीक आहे, हा दुसरा पॉइंट आहे. आता तिसरा महत्वाचा पॉइंट काय असणार आहे बघा. हा जो पॅरेग्राफ आहे किती शब्दांमध्ये असायला पाहिजे? 80 to 100 वर्ड्स मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, हा पॅरेग्राफ किती मध्ये लिहायचा आपल्याला? 80 to 100 वर्ड्स मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, समोर जाऊया बघा. कवर सगळे लिहा. चला, फास्ट लिहायला सुरुवात करा, स्पीड असू द्या. कवर ऑल पॉइंट्स लॉजिकल थिंकिंग. आता लॉजिक लावावं लागणार. ठीक आहे, आणि सगळे पॉइंट काय झाले पाहिजे? कव्हर झाले पाहिजे. नेक्स्ट येणार आहे तुमचं ग्रामर. काय असणार आहे बेटा? ग्रामर. हे 1 मार्क, हे 2 मार्क. किती मार्क बेटा? 2. ग्रामर किती मार्काला असणार आहे? 1 मार्क. ग्रामर म्हणजे काय? तुम्ही पॅरेग्राफ मध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे किंवा जे वाक्य आहे, ग्रॅमॅटिकली किती करेक्ट आहे, किती बरोबर आहे, या बेसिसवर तुम्हाला 1 मार्क भेटणार. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे अप्रोप्रिएट beginning and conclusion. ठीक आहे, तो आता इकडे लक्ष द्यायचं आहे, काळजी करून बघा. तुम्ही लिहिलेलं असाल तर स्क्रीनशॉट काढा, आणि मग काय करायचं आहे आपल्याला?
नंतर लिहून घ्यायचा. ऐका, नॉन व्हर्बल टू व्हर्बल करण्यासाठी आपल्याला काय दिलं जाईल बरं? नॉन व्हर्बल मध्ये तुम्हाला एखादा ट्री डायग्राम दिला जाईल किंवा टेबल दिलं जाईल किंवा पाय चार्ट दिलं जाईल आणि त्या पाय चार्ट किंवा ट्री डायग्राम किंवा टेबलचा उपयोग करून तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये कन्वर्ट करायचे. कारण लिहिलेलं आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता करत असताना बघा टायटल 1 मार्काला असेल, त्याच्यामध्ये दुसरं जर इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे काय बरं? कन्वर्ट इन्फॉर्मेशन इन अ फ्लो चार्ट, ग्राफ, पाय चार्ट इनटू पॅरेग्राफ. त्याच्यामध्ये कन्वर्ट करायची सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन पॅरेग्राफ मध्ये करायची आहे. कुठे करायची आहे? पॅरेग्राफ मध्ये. ठीक आहे. कव्हर ऑल पॉइंट, जेवढे पॉइंट असेल त्या डायग्राम मध्ये ते सगळेच्या सगळे कुठे आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहे? पॅरेग्राफ मध्ये कव्हर करायचं. लॉजिकल थिंकिंग करायची आहे की कशा प्रकारे वाक्य बनवणार. आणि हे वाक्य बनवत असताना तुम्ही ग्रामरचा किती उपयोग केला, ग्रॅमॅटिकली तुम्ही वाक्य कसे लिहिले याच्यावर तुम्हाला किती मार्क भेटणार आहे? 1 मार्क भेटणार आहे. ठीक आहे. आणि मग सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे काय तर अप्रोप्रिएट बिगिनिंग, म्हणजे एकदम चांगली सुरुवात पाहिजे. आणि कन्क्लुजन मध्ये काय? निष्कर्ष काय होता, पूर्ण पॅरेग्राफचा निष्कर्ष काय होता, हे असे मिळून तुम्हाला 80 ते 100 शब्दामध्ये पॅरेग्राफ लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. सोपं 2 मिनिटांमध्ये. व्हिडिओ कितीदा पण बघता येईल. तो रिव्हर्स घ्यायचा बघायचं, नाही समजतात तो पोर्शन रिव्हर्स घ्यायचा बघायचा. सपोज तुम्हाला असं दिलं, एक ट्री डायग्राम दिलं की माय फ्रेंड आहे. काय बरोबर? माय फ्रेंड. ठीक आहे. आता मला 3 फ्रेंड्स आहेत. किती आहे बाबा? 3 आहे. एक आहे प्रतीक, दुसरा आहे राजू, चौथा आहे महेश. सॉरी, तिसरा आहे काय बरं? महेश. आता प्रत्येकचा एज काय असणार आहे? एज. आणि स्टँडर्ड काय असणार आहे? स्टँडर्ड. एक्झाम्पल आहे. ठीक आहे. प्रत्येकचा वय 15 आहे, स्टँडर्ड 10th मध्ये आहे असं मानूया. त्याचप्रमाणे यांचे पण असणार. ठीक आहे. सो हे झाल्यावर नॉन व्हर्बल. काय झालं बेटा? नॉन व्हर्बल. आणि जेव्हा आपल्याला व्हर्बल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण काय करणार आहे की बाबा एक सुटेबल टायटल द्यावं लागेल. पहिले तर टायटल दिले आपण की माय फ्रेंड. काय देणार टायटल आपण? माय फ्रेंड. आणि मग पॅरेग्राफ बनवायला सुरुवात करणार की बाबा आय हॅव 3 फ्रेंड्स. They live in my village. Their names are प्रतीक. एक्झाम्पल आहे बघा, राजू अँड महेश. मला आता सांगा की बाबा जेव्हा आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल करतो त्यावेळेस आपल्याला फ्लो चार्ट वरून असे वाक्य बनवायचं, पूर्णच्या पूर्ण एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. हे शक्य आहे का बरं? हे सगळ्यांना होणं शक्य आहे का? चांगली वाक्य बनवता येईल का बरं? ठीक आहे. तो जेव्हा आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल विषय शिकतो त्यामध्ये 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. हा प्रश्न रद्द करायचा किंवा स्किप करायचा. आणि प्रश्न सॉल्व्ह कोणता करायचा? तो करायचा आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तो ऍज कम्पेअर टू याच्यापेक्षाही सोपं काय असणार आहे बरं? ते प्रश्न असणार आहे. मी परत म्हणत आहे की या चॅप्टरला वेटेज खूप आहे, म्हणजे 5 मार्क आहे. 5 मार्क देणार आहे. हा जो क्वेश्चन आहे किती मार्क देणार आहे बेटा? 5 मार्क देणार आहे. आणि हे 5 मार्क घेणे खूप सोपं आहे. मी म्हणून सांगतो की बाबा नॉन व्हर्बल टू व्हर्बल आपल्याला स्किप करायचं आहे. काय करायचं आहे? स्किप करायचा आहे. यामधला जो प्रश्न दुसरा असणार आहे कोणता बरं? A2, जो की काय असणार आहे? व्हर्बल टू नॉन व्हर्बल असणार आहे. हे बघा, फ्लो चार्ट करून एखादा पॅरेग्राफ बनवणं
थोडंसं अवघड आहे, ठीक आहे. आणि ते जर सोपं करून घ्यायचं असेल तर असं काहीतरी उलट असायला पाहिजे की बाबा पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅरेग्राफ मध्ये माहिती काढायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बरं, एक छोटासा फ्लो चार्ट तयार करायचा आणि 5 मार्क घ्यायचं ऍज कम्पेअर टू ते क्वेश्चन नंबर दुसरा A2 कसा असणार आहे, सोपं असणार आहे, ठीक आहे. तो मला वाटते की हे मी तुम्हाला सांगणार पण नव्हतो, नॉट वर्बल टू वर्बल विषयी सांगायची गरज नव्हती, पण कसं आहे की माझं काम शिकवण्याचं आहे, ठीक आहे. ज्यांना वाटते की नाही सर मला आम्हाला हेच करायचं आहे, नॉन वर्बल टू वर्बल करायचं आहे, मग मी जे आता माहिती दिलो, जे वैशिष्ट्य दिलं बाळांनो, त्याचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, एक पूर्णच्या पूर्ण पॅरेग्राफ बनवू शकता. पण यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक होण्याची शक्यता खूप असतं, ठीक आहे. आणि आपल्याला मिस्टेक करायची नाही, 5 पैकी 5 मार्क कसे पडतील यावर आपल्याला भर द्यायचा असतो. म्हणून मी म्हणत आहे की तो समोरचा आहे और म्हणजे और म्हणला तो A2 आहे, क्वेश्चन नंबर कोणता A2, क्वेश्चन नंबर 6 A2 जो की बेस असणार आहे कशावर, वर्बल टू नॉन वर्बल. काय असणार आहे बघू, वर्बल टू नॉन वर्बल वर असणार आहे, ठीक आहे. कळत आहे बघा. चला ठीक आहे, वर्बल टू नॉन वर्बल बघायचं आहे. ज्याआधी आपण पाहिलं नॉन वर्बल टू वर्बल, ठीक आहे. आता लक्षात द्या, नॉन वर्बल टू वर्बल त्यामध्ये आपण पाहिलं की फ्लो चार्ट असतो, त्याचं रूपांतर करायचं आपल्याला पॅराग्राफ मध्ये. बट आता या क्वेश्चन मध्ये वर्बल टू नॉन वर्बल करायचं आहे. वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे काय रे बाळांनो, की बाबांनो एक पॅसेज दिले जाईल किंवा पॅराग्राफ दिले जाईल आणि पॅराग्राफचं रूपांतर तुम्हाला करायचं आहे मस्त छान प्रमाणे चार्ट मध्ये करायचं आहे. मग चार्ट कोणते असू शकते, पाय चार्ट असू शकतो, ट्री डायग्राम असू शकतो, ठीक आहे. अजून काय असू शकतं बरं, आपण टेबल म्हणू शकतो. टेबलच्या मार्फत आपण काय करू शकतो, ही जे वर्बल माहिती आहे ती नॉन वर्बली तिथे प्रेझेंट करू शकतो, ठीक आहे. सो याचे काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य लिहून घेऊया. चला रेडी आहे तुम्ही सगळे, वया पेन घेऊन रेडी, चल लेट्स गेट स्टार्टेड. चला वर्बल टू नॉन वर्बल करण्यासाठी नियम लिहा. पहिला नियम असणार आहे टायटल लिहायचा आहे. काय द्यायचं बेटा, टायटल द्यायचा आहे, छान, ठीक आहे. दुसरा असणार आहे बघा कन्वर्ट पॅरेग्राफ इनटू फ्लो चार्ट, इनटू कशामध्ये, फ्लो चार्ट मध्ये दाखवायचे, ठीक आहे. टेबल मध्ये पण दाखवू शकतो, ग्राफ मध्ये पण दाखवू शकतो तुम्ही, एक्सेट्रा. आता हे सगळ्यात महत्वाचं पॉइंट. तिसरा, याला स्टार करून ठेवा. काय करून ठेवायचं आहे, स्टार करून ठेवायचं आहे बघा. डोंट ऍड पॉइंट ऑफ युअर ओन, ठीक आहे. कळलं. तो जेव्हा वर्बल टू नॉन वर्बल आपण करत असतो त्यावेळेस काळजी घ्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे तर टायटल द्यायचा छान. दुसरी गोष्ट कन्वर्ट पॅरेग्राफ दिला असेल त्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, फ्लो चार्ट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, किंवा टेबल मध्ये पण करू शकता तुम्ही, किंवा ग्राफ पण बनवू शकता, ठीक आहे. डोंट ऍड पॉइंट्स ऑफ युअर ओन. लक्ष द्या, स्वतःचे कुठलेही पॉइंट इथे आपल्याला ऍड करायचे नाही. ही मात्र दक्षता घ्यायची आहे की स्वतःचे कोणतेही पॉइंट आपल्याला इथे ऍड करायचं नाही, ठीक आहे. पेपर मध्ये जो पॅरेग्राफ दिला जाईल त्या पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, सगळीच्या सगळी माहिती आपल्याला फ्लो चार्ट मध्ये भरून दाखवायची आहे. कळत आहे.
आज आपण काय शिकलो मग की बाबा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ठीक आहे. आता या आत्ताच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो की बाबा पहिला जो शिकलो आपण ते नॉन व्हर्बल टू व्हर्बल. मी परत याच्यासाठी सांगतो की दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 5 मार्क देणार आहे. किती मार्क देणार आहे बघा? 5. आणि आता आपण शिकलो ते म्हणजे काय व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ठीक आहे. हे सगळेच्या सगळे पॉइंट आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि यावर आधारित आपण काय करणार आहे उद्याच्या लेक्चर मध्ये सगळे एक्झाम्पल बघणार आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये काय काय झालं मी तुम्हाला सांगतो. सुरुवात केलं होतं मी डोळ्यास डायरेक्टली. व्हिडिओ भरता अर्ध्या व्हिडिओ मधून माईक बंद झाला आणि अर्ध्या व्हिडिओ मध्ये आवाजच नाही आला. मग मी परत घेतलं म्हणजे काय तर बाबा रायटिंग स्किलचा पोर्शन परत घेतला आपण. त्यामध्ये काय शिकलो आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. हे आपल्याला किती मार्क देणार आहे बेटा? 5 मार्क देणार आहे. मी जेवढे पॉइंट्स तुम्हाला सांगितलं ज्या गोष्टी सांगितलं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे पाठ करून ठेवायचं आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये याची आपण काय करणार आहे एक्झाम्पल घेणार आहे. ठीक आहे. जे की बोर्डाच्या पेपर मध्ये आपल्याला विचारली गेलेली आहे. ठीक आहे. सो आजच्या या लेक्चर मधून बघा सुरुवात केलं होतं आपण की बाबा रिलेटेड वर्ड्स लिहायचा आहे. किती मार्क बेटा? 2 मार्क. आणि काय रे बाबांनो आता जे शिकलो आपण ते आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ठीक आहे. त्यामध्ये काय शिकलं आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल. काय शिकलं बेटा? व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आणि नेक्स्ट थिंग नॉन व्हर्बल टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल शिकलो. ठीक आहे. कळलं? हे 2 मार्क आणि हे किती 5 मार्क. आजच्या लेक्चर मधून 5 मार्काची तयारी झाली. यावर आधारित एक्झाम्पल आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊया. तोपर्यंत तोच करा, मस्त करा, खूप अभ्यास करा. आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.